हाय नमस्कार. काय बाया दिवाळी केली आणि पाऊस चालू झाला. 2 दिवस झाला पाऊस. तुमच्या इकडं आहे का? सगळीकडेच आहे वाटतं. सगळीकडेच पाऊस आहे वाटतं. लयच पाऊस आहे. आणि हो का आभाळ बघा अजून पण कसलं झालंय. काय करावं, दुनियाचा पाऊस, दुनियाचा आता कामाला जायचं होतं आणि पण काय झालं आता या पावसामुळं आभाळ ही माल वाळायचा नाही तर आपण पण जायचोय वीटभट्टीवर बरं का. कारण आपल्याला लोकांचं देणं झालेलं आहे ते फेडायचंय आणि काही कारणं असते ती आता हो का सोशल मीडिया आहे म्हटल्यावर माणूस सगळं सांगत का नाही सांगत सांगा बरं. तर माझं तसलंच आहे. तर हो का आपला गॅस संपलाय, चुलीवर स्वयंपाक चाललाय. हो का भात घातलाय भात आणि इथं बटाटे उकडायला. काय एक दिवस मटण खाल्लं तर एक दिवस बटाटी वांगी खावाच लागते ती की. एक दिवस मटण आणलं का नाही उलास येतो का नाही येतो उलास का माहिती आहे का. कारण महिन्या 2 महिन्यात नाही एकदा खायला भेटतं आणि बरं वाटतं जीवाला. बासकाळ असावंच लागतं आहे की नाही. तर अशा गोष्टी असते त्या. तर कसं आहे माहिती आहे का, आता माझा सांगायचा उद्देश असा आहे की दिवाळी झाली, भाऊबीज झाली, पाडवा झाला, आमकं झालं, फलाना झाला. आता काय यायचं, आता यायची तुळशीचे लग्न. तुळशीचे लग्नापर्यंतच भारी वाटतं. नंतर यायचं सटीचं सटवणं. पहिल्या सटीचा सटवणाला पाऊस सिपणीचा यायचा म्हणजे थोडंसं टिपकं पडायचं. पण आता माणसं जशी बदलली तशीच का नाही पावसाचं सुद्धा नकित्र बदललंय. नेमका कोणचा नकित्र आहे हेच कळ नाही. नवीन सालातलं नकित्र निघलंय काय की, म्हणजे नवीन मॉडेल. आता माणसं नवीन मॉडेल आहे कारण जुनं ही सगळं विसरून गेले ती माणसं. म्हणून पाऊस सुद्धा नवीन नकित्र झाली. पहिलं काय होतं, उंदऱ्या पादऱ्या कुठं काय नू आणि हत्ती कुठं काय नून बायनून भरपूर नावं होती नक्षत्राची. पण आता कसं झालंय माहितीये का, आताची नक्षत्र अशी डेंजर झाली ती. कारण माणसं वाहून गेली निम्या अर्धी. पण आता पाणी कमी केलं पावसाने, म्हणजे जे साचलेली पाणी होतं का नाही ते कमी झालं. म्हणून आता पाऊस म्हणला पाणी कमी झालं वय मी अजून येतो, म्हणजे त्यांनी अजून जोर धरलाय पावसाने. नेमका संध्याकाळनं पाऊस येतो, दिवसभर ऊन इतकं कडक पडतंय. पेरणीची ऊब धावणे काय म्हणतात त्याला, ऊब धावणी असं काहीतरी आहे. तीच काहीतरी वाप धावणी का काय आहेच ते ना. पण ज्वाऱ्या दिवाळीत का नाही खुरपा यायच्या बाया, दिवाळी करत करत खुरपायच्या पहिलं. करडीची भाजी हिन पहिलं. पण आता माणसं एवढी बदलल्यात की ज्वारी सुद्धा बदलल्या. म्हणजे कोणत्या दिवसात पेराय पाहिजे आणि कोणत्या दिवसात येतात. आता उन्हाळ्यात पेरायचं. मी काय म्हणते माहितीये का, पाऊस उन्हाळ्यात पडतोय आणि थंडीचा महिना आहे का नाही, थंडीच्या महिन्यात पावसाळा आणि पुसाच्या महिन्यात हा बागे जरा तात्याचं तर निराळच असतंय. आमच्या सारखा चिवडा खात्यात बघा. आणि त्यांना चिवडा जास्त खाल्लं का नाही त्यांना त्रास होतोय. सारखं 5-5 मिनिटाला चिवडाच असतोय तात्यांचा. हो का बानूला दाखवती. बानूची तब्येत जरा बरी नाही हाय म्हणायचं बरी. हे बानूला टाकली तशी उशीचं टेकावणं दिलंय बघा. कारण तिचा पाय खोब्यापासून दुखतोय. आपल्याकडं काय पैसा पाणी नाही की आपण दवाखान्यात न्यायला, आणि तिला स्पेशल गाडीच करावं लागती या, नाहीतर गाडीवर तर न्यावं लागतंय. लय अवघड कंडिशन आहे हो. काय सांगायचं तुम्हाला. लोक बदलली, लोक म्हणजे ही दुनिया बदलली. पाऊस बदलला आणि नोटा बदलल्या. पहिल्या नोटा कशा होत्या, हटत नव्हत्या. आताच्या नोटा कशा आहेत त्या, आली जा 2 सामान आणलं 500 रुपये गायब. पहिलं 100 रुपयाचं सामान खंडेबर यायचं. बाई 100 रुपये किती 500 रुपये घेऊन जायची बाई. तर 100 रुपयाचं माळवं घेऊन यायची, 100 रुपयाचं खायला म्हणजे 200 रुपये हे करून यायची. आता एवढी महागाई झाली दुनियाची, किती खायचं विसरून चाललं आणि
किती दिवस झालं बाजार नाही, दिवाळीचा नाही, कशाचा नाही. आपलं काही इथनंच आणलं, थोडं थोडं लेकरांना केलं. काय सांगायचं. आणि कामाला जातोय तर पाऊस 2 दिवस झालं पडायला लागलाय. आता मला जायचं वीटभट्टीवर. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला अजून एक शेड हाणायचं आहे आणि रेशन कार्डाचं भरपूर काम आहे. असं त्या रेशन कार्डाचं काम पण करायचं आहे. त्यासाठी आपल्यापाशी पैसा पाहिजे. त्यामुळं आता जेवढा पैसा होता तेवढा लावला. जेवढं माझ्याचं पुरलं नाही तर म्हणून लोकांकडून हात उसने केलं. पण आता ती देणं झालं म्हणजे देणं पण झालंच म्हणायचं. अशा गोष्टी असते. ते म्हणलं नाही म्हणलं तरी का जवळजवळ 50,000 रुपये शेडला गेले. ते आता अजून एक शेड हाणायचं म्हणलं तर अजून तेवढंच मला गोळा करावा लागतेल. पण आता बाई देणं कुणाला मी मागणार नाही. मी स्वतःच्या जीवावर केलं आणि स्वतःच्या जीवावर आता पण मी बांधणार. पण जरा दम लागल. कारण ही घर पूर्णपैकी बाद झालेलं आहे. उगा आपल्याला निमतीला लागत आहे. कारण ऊन त्यात पाऊस त्यात काहीच कळत नाही. पण लागत म्हणून ठेवायचं. देवधारा मी इथं आणून अजून कुठं ठेवता. कारण हीच जागा इथं पुराणा, हीच पसारा लावून ही झाला. तर चला, हे आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि माझा चुलीवरला स्वयंपाक कसा वाटतोय सांगा. कारण झाला आता भातच खातून ते चटणी टाकून आणि थोडंसं तेल टाकून. मग काय तर आलेल्या दिवसाला पाठ द्यायची. काय म्हणतात ना, गरिबी आली तर लाजुनी आणि श्रीमंत आले तर माजुनी, असं प्रकार असतो. म्हणून का नाही मला जाणीव आहे. आणि ह्याच्या पुढं पण मी किती मोठी झाली देव तुमच्या कृपेने मोठी तरी झाली तरी पण माझं तेच लुक दिसणार आहे तुम्हाला. ते आत्ता पहिल्यापासून बघत आलात तेच लुक दिसणार आहे. कारण पहिल्याचा लोक नंतर पैसा आला म्हणून आपण लोक बदलायचा ते बरोबर दिसत नाही. मग लोक नावं ठेवतात, मग लोक बोट उचलतात. त्यापेक्षा त्यांना बोट पण उचलाय नको आणि त्यांना बोलाय पण नको. हाय तसंच चालायचं म्हाताऱ्या माणसापर्यंत. जोपर्यंत मी इरकरीवर येत नाही तोपर्यंत माझा असाच तुम्हाला लुक दिसणार आहे. कारण माझ्या मागं टेन्शन लय आहे. काय आता टेन्शनचं तुम्हाला सांगू, बानूबाईचं टेन्शन आहे. तर चला बाय, लय झालं बोल बच्चन.